आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मांडणार आहात, पण या ज्या इनामी जमिनीचा हा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर मार्गी काढावा, कारण आचारसंहिता आता मला वाटतं 4-8 दिवसावर आलेली आहे. मग तुम्ही घोषणा जर केली, मागच्या वेळेस साहेबांनी घोषणा केली आणि त्यांनी GR काढला नाही, यावेळेस तरी त्यांनी तसा GR काढावा. आणि त्याच्यामध्ये वर्ग 3चा जो मुद्दा आहे, वर्ग 3च्या जमिनीमध्ये ह्या ज्या देवस्थान जमिनी आहेत त्या ज्या पुजाऱ्याच्या नावावर नाही, त्या देवस्थानाच्या नावावर आहे. जो शेती करत नाही, शेती कोण करतंय? शेतकरी म्हणजे पुजारी करतो. अरे जो शेती करतोय त्याच्या नावावरच ती जमीन नाहीये. ती जमीन नसल्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय की तुम्हाला जे अनुदान मिळते, शासकीय अनुदान तुम्हाला मिळत नाही. देवस्थान जमिनीला शासकीय अनुदान मिळत नाही, पीक विमा मिळत नाही. म्हणजे त्या पुजाऱ्यांना अर्चक म्हणून देवपूजा करायची त्या शेतीच्या भरोशावर, आणि ती शेती नाही पिकली तर ती सोडून द्यायची तशीच. असा दुहेरी भुर्दळ आज आमच्या अर्चक आणि समाज बांधवावर येत आहे. त्यामुळं या व्यासपीठाच्या माध्यमातून आमच्या हा एक मोठा प्रश्न तुम्ही वरपर्यंत पोहोचवाल आणि सोडवण्यासाठी आम्हाला मदत कराल अशी सगळ्यांच्या माध्यमातून मी अपेक्षा करतो. जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण कसं आहे की सुरुवातीलाच मी इथे यायला उशीर झाला. मला वाकोरला एक प्रकरण आहे आमचं, सगळ्यांनी जर मदत केली तर तो प्रश्न आमचा सॉल्व्ह होईल. तिथं आमची 30-40 गुंठे जागा आहे दफनभूमीची, पण 10 गुंठे जागा आहे, बाकी जागेवर आमच्या तिथं अतिक्रमण झाले. अशा बऱ्याचशा ठिकाणी आमच्या दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे. अरे आमच्या मरणाच्या जागा तरी आमच्या कमीत कमी रिकामी करून द्यावा देऊ, एवढं एखादं सरकार करू शकत नाही. मग सरकारकडून काय अपेक्षा करायच्या? कोणतंही सरकार असतो, मी एखाद्या विशिष्ट पक्षाच्या सरकारला बोलत नाही, कारण काय आहे, सरकारला भांडणं आणि सरकारला मागणं हा बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार आमचा हक्कच आहे. त्यामुळे आम्ही त्या हक्कानं लढणारे माणसं आणि आम्ही न्यायानं लढणारे माणसं आहेत. आम्हाला कोणाशी, जसं आत्ताच पत्रकार बंधू बोलले, आम्हाला कुठेही कोणासोबत आम्ही भांडण करणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच बोलणार नाही. एक हात में माला है तो एक हात में भाला भी है. एकीकडे जर तुम्ही योगी करून तिकडे तुम्ही जर त्यांचं मोठेपणाचा फायदा तुमच्या पक्षाला जर तुम्ही करून